आपल्या शेजाऱ्यानं जरी एक बोर घेतला, बोर पाण्याचा साधा, 50 फुटावर त्या बोरला 5च्या मोटरचं पाणी लागलं तर आपल्याला किती बोर घ्यावे वाटतील बरं आजी? शेजारणीनं जर एक बोर घेतला, 50 फुटावर 5च्या मोटरचं पाणी लागलं, आपल्याला किती बोर घ्यावे वाटतील? माहितच नाही का अजून? काहीतरी सांगा, एखादा 2 आकडा किती घ्यावे वाटतील बाबा? वाटतच नाही का इकडं किशन मामा कोणाला काही कनेर गावात किती घ्यावे वाटतील? तिकडं पाठीमागं दिदी ते पाठी पोरगी 2 म्हणती. किती? ऐका, शेजाऱ्यानं एक बोर घेतला, आपल्याला किती घ्यावे वाटतात? 2. बरोबर? आता दुपटीचा हिशोब चाल द्या. शेजाऱ्यानं एक बोर घेतला, आपल्याला 2 घ्यावेसे वाटतात. बरोबर? शेजाऱ्याचा एक मुलगा सर्व्हिसला लागला, आपले किती लागा वाटतात? 2. बरोबर? शेजाऱ्याचा एक मुलगा कीर्तनकार झाला, आपले किती लाभ वाटतील? 2. आणि एकच असला तर ऐका, दुपटीचा हिशोबा. आणि शेजाऱ्याच्या घरातला जर एक माणूस मेला, आपल्या घरातले किती मरा वाटतील बरं? घरातले सगळेच का? विठ्ठला जगद्गुरु तुकोबराच्या अंतकरणामधले कुठल्याही प्रकारे द्वेष नव्हता. म्हणून महाराज त्यांना म्हणतात, साधू, ज्या साधूला पाहिल्याबरोबर पाप निघून जात, ताप निघून जात, दैन्य दुःख दारिद्र्य निर्वैर असं अंतकरण ज्या साधूचं झालेलं आहे, अशा साधूची भेट जीवनामध्ये व्हावी, ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पाप ताप दैन्य जाय मोठा मोठी. जे सामर्थ्य तीर्थामध्ये नाहीये, जे सामर्थ्य तपामध्ये नाहीये, जी शक्ती दानामध्ये नाहीये, एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबराय सांगतात संतामध्ये आहे. तुम्ही म्हणसाल मग तीर्थामध्ये सामर्थ्य नाहीये का? आहे मायबाप. मला सांगा, ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन आलंय, मोक्ष देऊने उदार, काशी होय कीर, परिवेचे लागे शरीर, तिये गावी. काशीला गेल्याच्या नंतर मोक्ष मिळतो आजी, का मेल्याच्या नंतर? झोपल्या का? काशीला मोक्ष कधी मिळतो पोरियो? आम्ही गेलोच नाही म्हणा. मोक्ष हा गेल्याच्या नंतर मिळतो का मेल्याच्या नंतर? मोक्ष देवनी उदार, काशी होय कीर, परिवेचे लागे शरीर, तिये गावी. त्या गावात जाऊन मरावं लागतं. बरोबर? मग मरण आपल्या हातात आहे का? कोण कुठं मरणार? एक आजी होती, त्या आजीनं ठरवलं काशीला जाऊन मरायचं. आजीचे नातू होते सर्व्हिसला, 10,000 रुपये महिन्याला आजीला पाठवायची. आजीनं काशीमध्ये रूम केली. 12 महिने आजी काशीला राहिली. 12 महिन्यानंतर मग दीपावलीचा सण आला आणि दीपावलीच्या सणाला सगळ्या नाती घरी आल्या. मग आजीला फोन केला, आजी कशी आहेस तू? आजी म्हणी, आय एम फाईन. कळलं ना? माझी तब्येत आता चांगली आहे, टकाटके. मग सांगितलं, आजी तू घरी येशील का? आजीने सांगितलं ठीक आहे. सकाळी आजी जे ट्रेनमध्ये बसली का धड 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 आजी गेली. कनेरगावलाच उतरली इथं स्टेशनवर. मोठा मुलगा गाडी घेऊन, स्कॉर्पिओ गाडी घेऊन आजीला घ्यायला गेला. घरी आणलं, सुंदर पुरणपोळी, गुलाबजाम, बासुंदी, भजे, कुरड्या, पापड्या, सगळं काही जेवण केलं. संध्याकाळी रात्री 1 वाजेपर्यंत आजी आणि नाती बोलत बसल्या. बरोबर? 1 वाजल्याच्या नंतर सगळ्या झोपल्या. आजी झोपली, सगळ्या झोपल्या आणि सकाळी सगळ्या उठल्या. पण राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन खाई. तिकडून वापस येता येत काही येतात इकडं माणसं. गेली ना आजी. कुठं मरायचं होतं? काशीला. मेली कुठं? काशीला. मेल्याच्या नंतर मोक्ष आहे. आठवत आता मोक्ष परत कुठे? जा पंढरपूरला, चंद्रभागेचं स्नान करा, दर्शन बारीत रांगेला लागा. नाही दर्शन झालं भगवान परमात्म्याचं अजिबात घेऊ नका, फक्त मंदिराचा कळस बघा. तुका म्हणे मोक्ष
मोक्ष देखिल्या कळस तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ नाथ अहकाराचा तात्काळ हा नाच अहकाराचा तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस मोक्ष देखिल्या कळस तात्काळ नाच अहकाराचा तात्काळ हा नाच अहकाराचा अहकाराचा तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. डायरेक्ट देव होता येतं आपल्या कन्यार गावात डायरेक्ट पोरिओ देव जर व्हायचं असलं तर आधी कोण व्हावं लागतं ग? देव व्हायचं असलं तर नाही करणारा मला सांगा पोरिओ. शिक्षक जर व्हायचं असलं शिक्षक लक्ष द्या तर आधी कोण व्हावं लागतं? शिक्षक व्हायचं असलं तर आधी कोण व्हावं लागतं? कोण व्हावं लागतं? कोण व्हावं लागतं? इकडं मास्तर कोण म्हणलं? म्हणजे शिक्षक व्हायचं असलं तर मास्तर व्हावं लागतं. आशिष दादा असंच ना? कोण व्हावं लागतं? विद्यार्थी व्हावं लागतं. आजी सासू जर व्हायचं असलं तर आधी कोण व्हावं लागतं? व्हावंच लागतं का? सून डायरेक्ट सासू होता येत नाही. एंगेजमेंटच्या वेळेस सांगायचं बाबा 10,000 शिल्लक घ्या पण आमची पोरगी सून होणारच नाही. डायरेक्ट सासू होईल. डायरेक्ट सासू. किसन मामा रामेश्वर मामा होता येईल आपल्या कन्यार गावात डायरेक्ट सासू होता येणार. अहो कितीही शिकलेली असू द्या कितीही एज्युकेटेड असू द्या कितीही पैसा तिच्याकडे असू द्या तिला सासू हा अधिकार प्राप्त करायचा असला तर आधी कोण व्हावं लागतं? सून व्हावं लागतं. ऐका आता शिक्षक व्हायचं असलं तर विद्यार्थी व्हावं लागतं. सासू व्हायचं असलं सून व्हावं लागतं. तसं देव व्हायचं असलं भक्त बनावं लागतं. भक्त व्हायचं असलं साधक व्हावं लागतं. आणि साधक व्हायचं असलं तर साधना करावी लागते. कशी? शबरी मातेसारखी. ज्या वेळेस ते शबरी मातेनं काळकुट्ट स्वरूप असणार बाह्यरंग देव बघत नसतो. देव कोणता रंग पाहतो? अंतरीच घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची. 1000ची साडी नेसत होती आजी पोरिओ. हा 1000 बिजाराचा काय मेळ नव्हता. साडीचा विषय जाऊ द्या. आंघोळीचाही मेळ नव्हता. दात तर कधीच घासले नव्हते. बरोबर. कोणतं कोलगेट वापरत होती शबरी? कोणता ब्रश वापरत होती हे माहीत नव्हतं. कोणतं कोलगेट वापरत होती हे भगवान परमात्मा जाणत नव्हते. फक्त एकच होतं मायबाप. सतत 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 त्या भगवान पंढरीच्या परमात्म्याची ओढ मनामध्ये होती म्हणून एकच केलं. शबरी माता ही प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये गेली नाहीये तर त्या शबरीच्या भावाला पाहून भगवान परमात्मा ते शबरी मातेच्या अरण्यामध्ये त्या ठिकाणी आले. काय वाक्य होतं त्या शबरीचं? जब मेरे राम जी का आवन होगा छोड़ेंगे कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा छोड़ेंगे कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बहर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे बहर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बहर अपने हाथों से खिलाऊंगी.
जब मेरे राम जी का हवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का हवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। मग त्या शबरीची ती गवताची कुटिया होती, पण आपली ही 3.5 हाताची कुटी आहे. ही कुटिया पावन करण्यासाठी, या कुटियामध्ये प्रभू रामचंद्र येण्यासाठी काय करावं लागल? आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किती शक्ती संतामध्ये ऐका. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरा हे वैकुंठाला गेले, बरोबर आहे, वैकुंठाला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराची शक्ती किती आहे संताची ऐकत तुकोबरा वापस आले, बरोबर आहे. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराची एक मुलगी होती, तिचं नाव होतं भागीरथी. त्या भागीरथीनं तुकोबराला हाक मारली, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करीती धावा. भागीरथीसाठी जगद्गुरु तुकोबराय वापस आले. बरेच लोक सांगतात की बाबा वडिलाचं अंतकरण हे कठोर असतं, बरोबर आहे, पण नाही माई बाप, वडिलाचं अंतकरण हे कधीही त्या ठिकाणी कठोर नसतं. ऐका, आज जगद्गुरु तुकोबराची वडिलाची भूमिका होती, बापाची भूमिका होती. बाप कोण असतो? ऐका, मुलीच्या प्रेमासाठी तुकोबराय वैकुंठाहून त्या ठिकाणी वापस आले. कोण असतो बाप? आठवा पूर्वी. काय करतो बाप आपल्यासाठी? आठवा प्रसंग. बाप हा घरातला कोण असतो? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणख रकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो मनोनी, घर झोपते कुशाल. ते जगद्गुरु तुकोबरा आज मुलीची हाक ऐकली आणि वापस आले. सांगितलं भागीरथी काय म्हणणे बाई, सांग ना तुझं. सांगितलं बाबा माझी एकच इच्छा आहे की तुम्ही जाता वेळेस मी त्या ठिकाणी हजर नव्हते, मला असं वाटतंय तुम्ही माझ्या हातचे 2 घाट जेवण करावं. सांगितलं ठीक आहे, पण लवकर होणारा स्वयंपाक कर. सांगितलं ठीक आहे. त्यावेळेस भागीरथीने लवकर होणारा स्वयंपाक म्हणजे शेवाळ्याचा भात केला. शेवाळ्याच म्हणतात ना इकडं, का फरक आहे काही? नाही तर पाठीमागं रामेश्वर काका मी MP मध्ये गेले, आता भाषेत बदल असतो. हा पदार्थ एकच पण भाषेत बदल. मी जेवायला बसले, अर्ध जेवण होतं किसन मामा की लगेच मधून एक मावशी आली, म्हणे ताई. म्हणलं बोला. म्हणे तुम्हाला चटका देऊ का? जागे आहेत ना तुम्ही? बसला नाही का चटका? म्हणलं कुणाला? म्हणे तुम्हाला. म्हणलं कशाबद्दल? कीर्तन झाल्यावर तरी मग काही चुकलं तर मग द्यावा, तसं नाही हो म्हणे, लय छान लागतोय. म्हणलं असं? म्हणलं थांबा, मला नका. चोपदार नाहीत का इथं? म्हणलं मला नका, आधी आमच्या चोपदाराला द्या. त्यांचे काय हाल होतात हे मला बघू द्या, बरा वाटला तर मी घे. मग मधून ती मावशी आली, हिरव्यागार मिरचीचा ठेचा. म्हणलं मग आता चालतंय. हा विठाला विठाला भागीरथीनं वळवटाचा शेवळ्याचा भात केला आणि जगद्गुरु तुकोबाराला वाढला. ताटामध्ये साखर वाढली, पण दुःख व्यक्त करायला लागली. भागीरथी रडायला लागली. बाबांनी सांगितलं भागीरथी का रडते? सांगितलं बाबा
माझी परिस्थिती गरिबीची आहे. या भातावर दूध वाढण्यासाठी माझ्याकडे नाहीये. भागीरथीने सांगितलं, तुकोबाराने सांगितलं, बाई चिंता काहीच करू नको, आत्ता मी गावात जातो आणि दुकानावरून पाकिट घेऊन येतो दुधाचं. ती हसायला लागली, बाबा वेडे आहेत का तुम्ही? आता तुम्हाला तुकोबारे आले असं ओळखतील गावात? अजिबात नाही बाबा, तुम्ही गावात जाऊ नका. तुकोबाराने सांगितलं, ठीक आहे गावात जाणार नाही. गावाच्या बाहेर भगवान शंकराचं मंदिर होतं. जगद्गुरु तुकोबाराय, किती शक्ती माय बाप. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी गेले, एक गवताची पेंडी घेतली, ती पेंडी आपल्या डोक्यावर घेतली, मंदिरामध्ये गेले. भगवान शंकराच्या मूर्तीच्या समोर कोणाची मूर्ती असते? नंदीची. नंदिकेश्वराची मूर्ती असते. पाषाणाची नंदीची मूर्ती होती. जगद्गुरु तुकोबाराने ती गवताची पेंडी घेतली, किती शक्ती आहे का, त्या पाषाणाच्या मूर्तीच्या समोर टाकली, पाठीवरती हात टाकला. होता कृपा त्यांची, पशु बोले वेद. महाराज निर्जीव त्या मूर्तीच्या पाठीवर हात टाकल्याबरोबर पाषाणाची नंदीची मूर्ती उठून उभी राहिली आणि जगद्गुरु तुकोबारायनं पाषाणाच्या नंदीचं दूध काढलं. हेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. संतांमध्ये किती शक्ती आहे ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये ऐशे बळ नाही आणि काशीला मेल्याच्या नंतर मोक्ष आहे, पंढरपूरला कळस पाहिल्याच्या नंतर मोक्ष आहे, आणि तो मोक्ष संताच्या द्वारामध्ये. मोक्षा घरी कामार्ये दाशी होय सांगोयसी तुकावणे. मग का त्या ठिकाणी साधू संत महात्मे श्रेष्ठ नाहीत? ऐका माय बाप. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. प्रत्येक संताच्या घरी माझ्या पांडुरंग परमात्म्याने काम केले मायबाप, जे काम महिलांना सुद्धा करायची गरज नाही, लाजीरवान काम त्या ठिकाणी संताच्या द्वारामध्ये केलेत. आठवा तो प्रसंग. शांतीब्रह्म नाथरायाच्या घरामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याने किती दिवस पाणी भरलं? 36 वर्ष पाणी भरलं. कशानं भरलं? कशानं भरलं? मोटर लावून भरलं. आता आपल्याला भरायची गरज आहे, दारात बोर आहे, बरोबर, बोरला मोटर आहे, मोटरला नळी लावलेली आहे, ती नळी पाण्याच्या हौदात आहे, ती प्यायच्या भांड्यात आहे. फक्त पाहुणे आले की ग्लास भरून द्यावा लागतो, बरोबर. पण आजी इथून पुढे जमाना एवढा सुधरल की पाहुणे आल्यावर तो ग्लास भरून देण्याची गरज पडणार. एकच करायचं पुरी, ती नळी घ्यायची, तोंडातच घालायची, पाहुण्याच्या तोंडात द्यायची, आणि मग सांगायचं पेंट्या जाय बटन दाब, भर पाणी पिया म्हणायचं. कशानं भरलं पाणी? कावडीने पाणी जागरी चक्र